गोपीनाथ भगवान की जय, गौरांग महादेव की जय, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली एकनाथ महाराज की जय, ज्ञानोबा माऊली की जय, माऊली गुलाबराव महाराज की जय, बाबाजी चैतन्य महाराज की जय, माऊली तुकाराम महाराज की जय, श्रीरामचंद्र भगवान की जय, हनुमंत बा की जय, गजानन बा की जय, सोनाजी बा की जय, नमो पार्वती पते हर हर महादेव, माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय, गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय, पूर्णा माता की जय. जे जे देवा श्री गणपती, कार्यारंभी तुझ आठविती, श्री नरहरी बाबांनी तुमची स्तुती केली एका भंगात. बाबा झाले अपरोक्ष, समाधी अवस्थेतील त्यांचे शब्द अभंग रूपाने झाले प्रसिद्ध. बाबांच्याच कृपेने तोच अभंग येथे लिहून प्राप्त करीतो आशीर्वचन. जय जय नरहरी मा गर्जुन, आरंभ करीतो चरित्राला. अंबिकेने नवल केले, गण राखण बसविले, शिवा लागी ठगविले, शिर त्याचे उडविले. शिर लावणी जिवंत केले, नाम गजानन पडले. म्हणे नरहरी शेषशाही, सत्तेवी न होणे नाही. लिहावे बाबांचे चरित्र, ऐसे येई माझ्या मनात. नरहरी माऊली कृपावंत, मनोरथ माझा पूर्ण केला. हे कार्य आहे फार कठीण, आपण शून्य आहोत त्या मानानं. बाबांनीच दिले अनुभव महान, म्हणून मनोबल वाढले. उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो, बाबांच्या लाडक्या लेकरांनो, बाबांचे तत्वज्ञान आणि वेदांत अभंग गाथ्यात पहावा. संत पर उपदेश पर, श्रीकृष्ण लीलावा नाम पर. पंढरी महात्म्यांचे अभंग पार, गाथ्यामध्येच पहावे. श्रीराम लीला कीर्तन महिमा, एकादशी सद्गुरु महिमा. गोमाता आणि पांडुरंग परमात्मा, गाथ्यामध्येच पहावे. अभंगाची गाथा ज्याच्या घरी, सर्व विजय तेथे वास करी. कीर्तनाला घेतले एकांतात लिहिले, सर्वच अभंग गाथ्यात. बाबा सांगती कीर्तनात, चमत्कार करे तो नाही संत. परी बाबांच्या जीवनात, नित्य नवे घडले चमत्कार. भाविकांनी बरेच वेळा गाथा छापण्याचा आग्रह धरिला. बाबांनी छापू नाही दिला, सगुण रूपे होते तोवरी. बाबा निजधामा गेल्यावर, भक्तांनी पाहिले अभंग भांडार. डोळ्याला लागले पाझर, आपोआप सर्वांच्या. अभंग रचना साधी सोपी, उद्धाराची कडकड मोठी. नाम येते आपोआप ओठी, परमात्मा येतो ध्यानात. वराड म्हणजे सोन्याची कराड, त्यात दिव्य रत्नांची खान. आडकुजी तुकडोजी गाडगे बाबा, विदर्भात अवतरले. विठोबाची पत्नी रुक्मिणा, तिचे माहेर विदर्भ जाना. माधानची ज्ञानेश कन्या, आधारस्तंभ विश्वाचा. संत पुंडलिक गोरेगावी, गजानन अवतरले शेगावी. रामचंद्र उलिया वजेगावी, गुलाब बाबा काटेलचे. लहानुजी मुंगसाजी संत, गोमाजी महाराज नागझरीत. श्री महासिद्ध सुपोबा पडशीत, घोगले महाराज विदेही. सखाराम महाराज इलोऱ्यात, 200च्या वर दिंड्या येतात. संता घरी कीर्तन भागवत, भजन हरिपाठ काकडा. त्या माझी खामगाव तालुक्यात, भालेगाव बाजार असे प्रख्यात. तेथे धोंडूजी मांडवेकर सद्गृहस्थ, सोनार समाजात राहत होते. राधाबाई कासाबाई त्यांच्या कांता, सोनारकीचा धंदा होता. 9 एकर शेतीचे उत्पन्न, धोंडूजीचा प्रपंच चालत असे. कासाबाईची कन्या मथुरा, पंढरी नामे पुत्र झाला. राधाबाईस झाली कन्या, शांताबाई नाम तिचे. नंतर झाली दुर्गाबाई, आता अवतरेल नरहरी आई. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. तारीख 1 महिना 7, 1929 सालात. सोमवारी रात्री 8च्या समयात नरहरी बाबा अवतरले. अनंत जन्माचे सुकृत फडले, भारत मातेचे भाग्य उजळले. भजन कीर्तनाचे वैभव वाढले, अवतार होताच बाबांचा. आनंद झाला साधू संताला, आनंद झाला गोमातेला. आनंदाच्या भरात धोंडूजीने आपल्या परीने उत्सव केला.
हरणीच्या वाणी टपोरे डोळे, हात पाय जसे लोण्याचे गोळे. रडणे माहीत नाही बाळाले, आनंद झाला सर्वांसी. दोन्ही हातांच्या दोन्ही मुठा, ब्रह्मांडाची त्यात सत्ता. हनुमंता आला माझ्या पोटा, राधा मातेला वाटत असे. 12व्या दिवशी आया बाया जमल्या, शोभा आली से वाड्याला. ब्रज संप्रदायाच्या आचार्याला नाव ठेवले नरहरी. नरहरी अक्षरे 4, करतील जगाचा उद्धार. भाविक स्त्रियांचे चालले विचार, महान कार्य करील हा. राधा तू नावाने मोठी, परब्रह्म आले तुझ्या पोटी. गोष्ट मानू नको खोटी, मुलगा दिसतो लौकिक. नरहरी रूपी दिवा पेटला, उजेड पडेल याचा 10 दिशाला. घरी जावे वाटेना आम्हाला, पुन्हा पुन्हा पाहावे वाटते. भोळे भाविक नर नारी, याच्या कीर्तनी नाचतील सारी. कलियुगाचा कृष्ण मुरारी, राधाबाई तुझा बालक. कृष्ण नामाचा विस्तार, मानव धर्माला देईल आधार. क्रांतिकारी महापुरुष थोर, तुझा बालक होईल. तुझ्या लाडक्याचे हस्ताक्षर, 7 समुद्रापलीकडे जाईल. ज्ञान योग वेडे होऊन मागे मागे फिरतील. स्त्रियांच्या ऐकूनी गोठी, राधा मातेच्या आनंद पोटी. तानुल्यास दिली मिठी, अश्रू वाहती लोचनात. काकड्याचा वाजता टाळ, बाळ उठुनी बैसे खळबळ. टाळ्या वाजवी धुंडूजी जवळ, घरातल्या घरात सकाळी. बाळ लहानचे मोठे झाले, दिवसा मागून दिवस चालले. नरहरी बाळाने दोस्त जमविले, निष्कामा आणि प्रेमळ. माणसे जमवण्याची कला अवगत होती नरहरी बाळाला. रात्रंदिवस गोपाळांचा मेळा, घरी कुणाला करमेना. राधाबाईचा स्वभाव प्रेमळ, सर्वांची बोले गोड गोड. धोंडूजी सर्वांना घेती जवळ, भातुकी देती तयांसी. कधी हनुमंता जवळ जाई, कधी सोनाजीकडे घाई घाई. हार घेणे माहीत नाही कोणत्याही कार्यात. कधी बाजारात चक्कर, कधी गाईच्या गोठणावर. कधी शेतात धोंडूजी बरोबर नरहरी बाळ जातसे. कधी कीर्तन प्रवचन, कधी करावा छोटा आश्रम. विटी दांडू चेंडू खेळून नरहरी बाळ घरी येई. सोनार काम करू लागे, पेटी घेऊन धोंडूजी संगे. जवळच्या खेड्यात दिवसभर विक्री करावी दागिन्यांची. करीताना ह्या सर्व लीला, एक चमत्कार दिसे सर्वाला. खोट्या कामाची चीड बाळाला होती पहिल्यापासून. या बाल बृहस्पतीला एके दिनी धोंडूजीने हात धरुनी, शाळेमध्ये नाव टाकुनी स्वाधीन केले मास्तरच्या. असंख्य तारे त्यात चंद्र, की वानरामध्ये हनुमंत वीर. तैसा राधिकेचा कुमार, विद्यार्थ्यांमध्ये शोभला. गुरुजींनी सांगितलेला अभ्यास सर्व केला तोंडपाठ. इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण झाले बाळाचे. नरहरी बाळाच्या नंतर 4 वर्षांनी झाला से पुत्र. रामदास नामे सुंदर, ऐसा गृहस्थाश्रम धोंडूजीचा. सर्व भावंडे फार प्रेमळ, बैसुनी माता पित्याजवळ. अभंगाचे गायन करती गोड, सेवा करती सर्वदा. 13 वर्षाचा नरहरी बाळ, धोंडूजींना घेऊन गेला काळ. भाऊ बहिणींचा करी सांभाळ, आईची सेवा करीत असे. वयाच्या 75व्या वर्षी जाणं, राधा मातेचे होता स्मरण. पटापट सुरगडले डोळ्यातून नांदुरा आश्रमी बाबांच्या. याला कारण आहे एक, कमावलेल्या वस्तूंची असते किंमत. राधा माता भाले गावात, तापाने आजारी झालीसे. औषधी आणावी खामगावतून, सकाळी 6 वाजता निघाले घरून. लगेच औषधी घेऊन पायदळ आले भालेगावी. आनंद झाला बाबांच्या जीवा, डॉक्टर म्हणे आता वापस जा. हैगई मुडीच करू नका, कंपनीत बदल झालासे. तोच दिवस तीच वेळ, नरहरी बाबा निघाले पायदळ. आईवरी प्रेम पार, परवा नाही जीवाची. ओरिजिनल पाहुणी दवा, आनंद झाला डॉक्टरच्या जीवा. जनसेवा हीच ईश्वर सेवा, राधा माता ठीक झाली. खामगाव ते भालेगाव अंतर 18 किलोमीटर. जाणे येणे केले 2 वेळ, पायदळ कच्च्या रस्त्याने. ही कथा बाबांच्या मुखे ऐकली, म्हणून चरित्रात लिहिली. उगीच गजर चालतो का गलोगली, जय नरहरी मा मंत्राचा. आता मोटार गाड्या खूप झाल्या, ॲटो पे करतात गलबला. मोबाईल विना कारण करतो कल्ला, तू कुठे अन मी कुठे. एवढी सुधारणा असताना म्हातारी का दिसती रडताना. हा विकास की भकास सांगाना, सेवा करणे सोपे नाही. घरात करता नरहरी बाळ, सर्वांचा करी सांभाळ.
रंग सावळा बोलणे गोड, वयाने तरुण जाहला. राधाबाई बोले सोयऱ्यांना, माझ्या मुलासाठी मुलगी पाहना. चिंचखेड येथील पाहुणे आले श्री क्षेत्र भालेगाव नगरीत. नरहरी बाळाने मोठ्या प्रेमानं राधा मातेला केले वंदन. आपला मनोदय केला कथानं, माझी इच्छा लग्नाची नाही. पत्नी मुले नातू पण तू, इवाई जावाई आकड सासू. मांभाऊ फुई भाऊ यात अनंत जन्म निघून गेले. मिळाले फक्त क्षणिक सुख, नाही गेला काळाचा धाक. या जन्मी पाहिन गोपीनाथ, देवाचा शोध लावीन मी. माझी इच्छा एक बाळा, तुझा पाहावा लग्न सोहळा. दोनाचे 4 हात करून एक वेळा, सुखाने जाईल देवा घरी. काळ होता भाऊ भाग्याचा, आज्ञाधारक मुला मुलींचा. देवद्विज गुरु प्राज्ञम, पूजमशोर्च मार्जवम. मातेला करुणी नमस्कार, पाहुण्यात बैसला नरहरी किशोर. चेहऱ्याचे तेज पाहता बरोबर, सारेच दंग जाहले. रीती रिवाजाप्रमाण नरदेव गेला नटून थटून. द्वारकाबाईसी लावून लग्न, गृहस्थाश्रमात प्रवेशले. असोनी संसारी संत वचन, त्याचे केले पूर्ण पालन. दोघे मिळून करती भजन, कामधंदा करुनी. काही दिवसांनी द्वारकाबाईला पंडुरोगांचा संसर्ग झाला. करुनी थकले सर्व उपयाला, 3 वर्षांनी वारली. वैराग्याने घेतला पेट, नाशिवंतांची नको संगत. बाबांना आवडे एकांत, तपश्चर्या सुरू झाली. राधा माता साधी बुडी, मायची मया काही निराळी. निघून जाईल हा रात्रीच्या वेळी, हिमालयाच्या कुशीत. राधा माता सांगे मुलास, वामन दत्त गुरुकले निमगावास. त्यांची कन्या थोडसा भाविक, तुझ्याकरिता निवडली. मातृवचनाचा राखीला मान, पुन्हा केले दुसरे लग्न. रामकृष्ण शारदा माते समान, जोडी जमली दोघांची. दागिने घडविती छान, शेताची देखभाल निमान. दोघे राहती एका विचारानं, हिसाबाटी झाली भावांची. या दुनियेत फक्त नसतात काटे, काट्यात असतात फुलांचे साठे. वैराग्याने घेतला पेट, पिंजऱ्यातून पोपट उडाला. कीर्तन करावे आले मनात, तो होता समर्थाचा आदेश. पायदळाले निरपूर गावात, ज्ञानेश्वरांच्या मंदिरी. कीर्तन केले 2 तास, भजन कीर्तनाची झाली सुरुवात. नांदुऱ्यात श्री विठ्ठल मंदिरासमोर कीर्तने होऊ लागली. त्या कीर्तनात येई सुगंध, नव्हता माना पानाचा गंध. सर्वांना मिळावा भक्तीचा रंग, मनोगत नरहरी बाबांचे. ज्ञानोबा तुकोबाचे घेती अभंग, 3 तास होती दंग. जाणारा येणारा होई गुंग, पाहतच राई बाबाला. पैशासाठी नाही कीर्तन, करमणुकीचे नाही स्थान. त्याने देव होतो प्रसन्न, पंचम पुरुषार्थ त्या नाव. मनुष्यात घडते परिवर्तन, तेच प्रासादिक कीर्तन. पूर्वीचे राजे घेती आशीर्वाद, कीर्तनात बैसती संतांच्या. नारायण भाईजी गोरले, नांदुऱ्यांचा कारभार त्यांच्याकडे. कीर्तन बाबांचे ऐकले, आठव झाला मरणाचा. मनुष्य देहाचे महत्व कळले, नांदुऱ्यातील रस्ते डांबरचे केले. रामकृष्ण हरी उच्चारून वृंदावनाजवळ देह सोडला. हरी तेथे संत, संत तेथे हरी. बाबांनी सोडली भालेगाव नगरी. कीर्तन प्रेमी पत्नी संवेत, लहान्या नांदुऱ्यात राहती. बाबांचा स्वभाव जिद्दी फार, भालेगावी स्वतःच्या जागेवर. एकाच रात्री खोदली विहीर, घरही केले मनाजोगे. कीर्तनासाठी तेही सोडले, भाड्याच्या खोलीत राहू लागले. बाबा सांगती पत्नीले, खेद काही करू नको. 1 दिवस नाही तरी सोडावी लागेल सोन्याची नगरी. घर म्हणजे प्राप्ती नाही, घर आहे धर्मशाळा. भजनाविन ज्याचे घर, यमलोकांचे माहेर. कीर्तनाने बाबा बदलून गेले, कैशा परी ते एका. बाबांच्या समोर जो बैसला, स्त्री असो वा पुरुष भला. लहान बालक जरी असला, बाबा त्याला बा म्हणती. बाबांनी आपल्या अवतार कार्यात मी शब्द नाही उच्चारला स्वप्नात. ते चैतन्याला पाहती प्रत्यक्ष, मग अहंकार कैसा राहील. झाली कार्याला सुरुवात, पांडुरंग ठोसर भेटले त्या समयात. दोघेही निष्काम विरक्त, कीर्तन प्रेमी भजन प्रेमी. नंतर मोठ्या नांदुऱ्याले आले, मथुराबाईच्या जागेत राहू लागले. कार्यक्रम वाढू लागले, भाविकांची संख्या भरपूर. स्वतःच्या ईशाची शेती विकून, नांदुऱ्यात 1 गुंठा घेऊन, त्यात टिनांचे घर बांधून सोनार काम करू लागले. 3 तोड्यांचा पत्रा घेऊन पायदळ निघाले रस्त्यानं. गावातून आणावा कातून, पत्रा खिशात टाकला. खिसा होता फाटलेला, तेने पत्रा गळून पडला. रस्ता मातीने भरलेला, त्यामध्ये दबून गेला तो. अशक्य हा शब्द नाही बाबांच्या डायरीत.
सुवर्णपत्र्यांच्या शोधात दिवसभर फिरत राहिले. नांदुऱ्यातील मोतीराम सावरकर भाविका आणि इमानदार त्यांनी येता जाता दिवसभर बाबांचे चरित्र पाहिले. बाबांजवळ गेले सावरकर, दुरुनी केला नमस्कार. काऊन फिरता बा दिवसभर, कृपा करून सांगावे. बाबा म्हणाले, सोन्याचा पत्रा खिशामधून इथे पडला. मोतीरामबाने मातीत हात घातला, पाहू लागले प्रेमाने. थोड्या वेळाने पत्रा सापडला. संत सेवा घडली सावरकर बाबा लागले पुढच्या कामाला. त्याचा परिणाम ऐका हो, खऱ्या संतांची घडल्या सेवा. तयांचा हरी एक वाटे देवा, घरबसल्या मोक्षाचा ठेवा. अधिकार नसताना मिळतो बाबांच्या आश्रमातील खडे. माशा बेंडूक पाला सरडे, गाई म्हशी फुले झाडे, सारेच मोक्षाचे अधिकारी. नांदुरा मलकापूर रोडवर नरहरी बाबांचा आश्रम थोर. त्यासमोर संत कृपा स्वामील सावरकरबाच्या मुलाचा. संत कृपा धरम काट्याचे उत्पन्न, लाखो रुपयांचं घेणं देणं. बाबांच्या मंदिराचा सुवर्ण कळस घरातून दिसतो सर्वांना. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं प्रथम अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी मंत्राने गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री संत गुलाबराव महाराज की जय.